आहे या कालावधीमध्ये प्रत्येकामध्ये शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या प्रचंड मोठा बदल झालेला आहे। त्यावेळीची आपली शरीर रचना आणि आत्ताची यामध्ये प्रचंड बदल झालेला आहे। त्यामुळे चेहरा ओळखीचा वाटतोय परंतु नाव लक्षात येत नाही आणि बरेच जण जे गावाला आहेत ते एकमेकाला ओळखतात परंतु जे कामानिमित्त बाहेर पडलेले आहेत आणि बऱ्याच दिवसानंतर आज ते पहिल्यांदा एकत्र येतात त्यांच्यामध्ये चेहरा ओळखीचा वाटतोय पण नाव लवकर लक्षात येत नाही। असे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी होतात आणि म्हणून सगळ्यांच्या विचाराने असं ठरलं की या ठिकाणी आपण प्रत्येकाचं नाव घेऊ, तो समोर येईल, स्वतःचं नाव सांगेल, थोडक्यात स्वतःचा परिचय देईल आणि प्रत्येकाने जास्त वेळ न घेता 1-1.5 वाजता आपल्याला जेवण करायचं आहे। त्यानंतर आपण पुन्हा एकदा एकत्र येणार आहोत परंतु हे कंपल्शन नाही, कारण प्रत्येक जण इथं येऊन बोलेलच असंही नाही, पण आपण जागेवरून आपलं नाव तरी सांगू शकतो। नाव तरी आपण सांगितलं पाहिजे, आपला परिचय आपण थोडक्यात द्या, कुटुंबाचा परिचय द्या आणि कुणालाही कंपल्शन नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नका। म्हणजे आपला वर्ग हा जरी असला तरी त्यावेळीची शिक्षण पद्धती आणि आताची शिक्षण पद्धतीत बदल झालाय। आताची आनंददायी शिक्षण पद्धत आहे, विद्यार्थ्यांना मारहाण करता येत नाही सर आता, त्याच्यामुळे कुणालाही शिक्षा होणार नाही। वैशाली सत्वे या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सर्वांच्या वतीने, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। आणि म्हणून प्रत्येकाला इथं येऊन नाव सांगावं लागेल असं सांगितलं। बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरती 12 वाजले, काही काळजी करू नका, शिक्षा कोणाला नाही आणि नंतर तुम्ही स्वतःहून म्हणणार आहात की नाही मला माझा परिचय द्यायचा आहे। आता परिचय द्यायचा म्हणजे आपण कुठेतरी कामानिमित्त नोकरीच करतोय म्हणून आपण फार यशस्वी झालोय असं काही नाही। आपलं कुटुंब सांभाळून, आपण आपलं घर सांभाळून, आपण आपली शेती सांभाळून आपण आनंददायी आणि सुखाचं समाधानाचं जीवन जगतोय, हे आपलं यश आहे। आणि म्हणून कुठल्याही मनामध्ये न्यूनगंड न ठेवता अगदी आपल्या मित्रांचा हा वर्ग आहे, आपल्या सवंगड्यांची ही शाळा आहे आणि त्यात भरीसभर म्हणून आपले गुरुवर्य आपल्याला आज या ठिकाणी लाभलेले आहेत आणि म्हणून हा खरोखर आपल्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे आणि म्हणून हा आनंदाचा क्षण मनामध्ये कुठल्याही प्रकारचा ताणतणाव न ठेवता आपण आनंदाने या ठिकाणी साजरा करू आजचा दिवस। आणि म्हणून पहिल्यांदा या ठिकाणी मी निलेश सत्वे यांना मी बोलवतो, त्यांनी आपला परिचय निलेश कुंकमकर यांना बोलवतो, त्यांनी आपला या ठिकाणी परिचय द्यावा। हसऱ्या व्यक्तिमत्वापासून आपण सुरुवात करणार आहोत, त्यामुळं मनोगत सुद्धा आपलं व्यक्त करताना सगळ्यांची सुरुवात चांगली झाली पाहिजे। थोडक्यात मनोगत व्यक्त करा, एखादा आठवणारा प्रसंग सांगा जेणेकरून आपल्या हे बोरिंग न होता प्रत्येकाला आनंद मिळेल। प्रथमतः सगळ्या आपल्या मित्र मैत्रिणींना धन्यवाद देतो, तुम्ही सगळे इथं आलात, प्रत्येकाने थोडासा आपल्याला वेळ दिला। इथून पुढेही आपल्याला असाच कार्यक्रम करायचा आहे, त्या कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही असंच भरभरून प्रतिसाद द्यावा अशी माझी विनंती आहे। सर लई दिवसातून 25 वर्ष तुम्हाला पाहिजे ओळखत नव्हतं खरं 25 वर्ष, कारण दाढी होती त्यावेळेस, आता दाढी नाही, महत्वाचं। आणि मी माझं म्हणजे कसं आहे, माझं जीवनाचं सांगतो मी, माझं कवडा माता वेल्डिंगचं दुकान आहे, मी त्याच्यावर माझं काहीतरी उदरनिर्वाह करतो। मंडळी सुद्धा टेलरिंगचं काम करते, ती पण तिचं का गृह काम करते। आणि मी 3 वर्ष जवळजवळ 3 वर्ष झाले तंटामुक्तीत काम करतो मी, पांगरी कळकळवाडी 1 वर्ष भरभरून केलं, पण तरी पण लोक माझ्याकडेच येतात, कोणतंही काम असो, पोलिसांचं काम असो किंवा इतर दुसरं कोणतंही काम असो, मी ते कोणता गरीब असो त्याच्याकडून पैसे न घेता मी त्यांना जेवढी मदत करते तेवढी मी मदत करतो। असं कोणाला समजा पोलिसच्या लाकूया किंवा पुढे ॲक्सिडेंट झाला, एखाद्याला मदत हवी असेल तर कधी पण मला फोन करा, त्या टायमाला मी तिथं हजर आहे। सगळ्यांना मी माझी जेवढी ताकद आहे तेवढी लावून त्याला क्लिअर करण्याची माझी हे राहील, प्रयत्न राहील। म्हटलं काम करायचं आहे, पण कोणाला पण जर वाटलं की आपलं समजा
काम होत नाही आणि तिथं अडतंय आपलं, त्या टायमाला मी एनी टाइम त्यांच्या संग कोणी असो समोर त्यांच्या संग राहणार. धन्यवाद. मला निलेश रामचंद्र कुमकर कोळवड. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगा 10वीला गेलाय, मुलगी 3रीला गेली. आणि मला जे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.